उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी दिलेल्या उत्तरामध्ये विसंगती असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलंय। सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांना देसाईंनी उत्तर दिलं। त्यावेळी सगळे निर्णय हे जनहिताचे असल्याचं सांगत जमिनीचं आरक्षण हटवल्यानं जनतेचाच फायदा होणार असल्याचं म्हटलेलं होतं, पण त्यामध्ये विसंगती असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली। या ठिकाणी अधिकाऱ्यांनी वारंवार या जमिनी सोडण्यासाठी विरोध केलेला आहे। ज्या सन्माननीय नारायण राणेंचं नाव तुम्ही स्पष्टीकरण घेतलं, तुमचं त्या सन्माननीय नारायण राणेंनी स्पष्टीकरण करता येईल। या नस्तीवरच नारायण राणे साहेबांनी त्या नस्तीवर या जमिनी वगळण्याला जी प्रस्तावना विभागाने विरोध केलेला तो मान्य केलेला आहे। अध्यक्ष महोदय, की स्वस्तिकने जी यादी दिली त्या यादीतल्या बऱ्याच जमिनी ॲक्वायर न झालेल्या देखील अध्यक्ष महोदय MIDCने त्याची फाईल तयार करून दिली। तुम्हाला संधी शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी झाल्यावर आणि शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी स्वस्तिकने आधी खरेदी केल्या, त्यांच्याशी व्यवहार करवले आणि मग तुम्हाला 25 हेक्टर जमिनीचं क्षेत्र वगळण्याचा निर्णय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।